नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD अर्थात जलसंपदा विभाग भरती 2023 फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं काही दिवस फॉर्म भरत जाऊ नका, थोडा वेळ गेला की मग फॉर्म भरा। आता फॉर्म भरायला हरकत नाही, हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा एकदा समजून घ्या आणि त्या अनुषंगाने त्या प्रोसेसनुसार फॉर्म भरायला सुरुवात करा। मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं ऑल सिव्हिल जेई डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी म्हणजेच आत्ता जर बघितलं आपण CEA साठी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर रेकॉर्डेड बॅच टेक्निकलची 3200 रुपयात अवेलेबल आहे। ही पूर्ण टीम तुमच्या बरोबर इथे असणार आहे, प्लस दिवाळीनिमित्त 20% सवलत या फीमध्ये अवेलेबल आहे। बघा या फीमध्ये काय, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती 20% सवलत आहे। आत्ताच तुम्हाला संधी आहे, जॉईन करून घ्या। त्याचबरोबर या टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेल्या आहे। ह्या टेस्ट सिरीज सुद्धा आरेखक सहाय्यक आरेखक यासाठीच्या टेस्ट सिरीज आहे। 99 रुपयात फक्त ह्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। ह्या दिवाळीच्या धर्तीवरती आपण फक्त 99 रुपयात ठेवलेल्या आहे। सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आहेत महत्त्वाच्या असणार आहे। ह्या टेस्ट सिरीज बरोबर तुम्हाला नॉन टेक्निकलची जरी बॅच लागली सेपरेट तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा बॅच आपण इग्नाइटने चालू केली आहे। 20% ऑफ आत्ता या फीमध्ये असणार आहे। सो लगेच ही बॅच जॉईन करा आणि ही ऑफर पण घ्या। ह्या बॅचमध्ये टीचिंग व्यतिरिक्त MCQ, PYQ, टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन हे सगळे तुमचे इथे होणार आहे। हे पूर्ण TCS पॅटर्नने शिकवणारी टीम तुमच्याबरोबर असणार आहे। लगेच तुम्ही जॉईन करू शकता। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा किंवा ह्या नंबरला कॉल करा। तुम्ही कुठेही कोर्स केला असेल, अभ्यास झाला असेल तरी पण ही बॅच अतिशय कमी फीजमध्ये याचा फायदा होईलच तुम्हाला। नक्की जॉईन करा। मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। गट क आणि गट ब अराजपत्रिताची जाहिरात आली आहे 2023 जलसंपदा विभागाची आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे 7 वेगवेगळे परिमंडळ आहे, 14 वेगळे संवर्ग आहे, 4497 पदसंख्या आहे आणि ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आपण फॉर्म भरण्याची प्रोसेस थोडक्यात समजून घेऊया। ह्या वेबसाईटला गेलात तुम्हाला तुमच्या समोर अशी वेबसाईट येते। इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे सरळ सेवा भरतीवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केलं की तुम्हाला 2023 वर जायचं। जसं की इथे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो। इथे क्लिक केलं की तुम्हाला बघा 2023 वरती जायचं आहे। इथे क्लिक केलं की तुमच्या समोर ही विंडो येते आणि ह्या विंडोमध्ये पहिलाच ऑप्शन आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता। येथे क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते। या विंडोमध्ये क्लिक हिअर टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट रेफर करायची असेल तर इथे क्लिक करा। आणि तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन करणार असाल, आता ऑलरेडी तुम्ही केलं असेल तर हरकत नाही, पण नवीनच असाल, आता तुम्ही नवीनच असणार आहे। सो न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करायचं आहे आणि मग पुढची विंडो तुमच्या समोर ओपन होते, ज्या विंडोद्वारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। मग रजिस्ट्रेशन करत असताना ह्या व्यवस्थित सूचना दिल्या, ह्या एकदा व्यवस्थित वाचा आणि क्लोज करा। त्यानंतर पुढे परत विंडोवरती मेन विंडोवर आले की तुम्हाला इथे ही माहिती कशासाठी घेतली जाते याबाबतची नोटीस त्यांनी दिली आहे, ही एकदा व्यवस्थित वाचा। इथून सुरुवात होते तुमच्या फॉर्म भरण्याला। ही इन्स्ट्रक्शन परत मेन पेजवर आहे। इथून फॉर्म भरायचा आहे। सपोज इथे तुमचं नाव टाकायचं, उमेदवाराचे पहिले नाव। फॉर्म भरताना 10वीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे। 10वीचं नाव कसं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं 10वीचं नाव असं आहे, पहिले आडनाव आहे गायकवाड, नंतर बापू आणि नंतर वडिलांचं नाव आहे बबन। मला तुम्ही फॉर्म भरताना काय ह्या नावाने भरायचं म्हणजे याचा अर्थ नाही त्यांनी पहिलं नाव विचारलं म्हणजे गायकवाड टाका, असं अर्थ होत नाही। पहिलं नाव हे तुमचं काय असणार आहे, स्वतःचं नाव। दुसरं नाव म्हणजे काय, मधलं नाव उमेदवाराचं, वडिलांचं नाव आणि उमेदवाराचे आडनाव इथे टाकायचं। फक्त हे जे स्पेलिंग आहे 10वीचं तेच टाका असं त्यांचं म्हणणं आहे। तो फॉर्म आता याच्यात बदल असले पुढे सांगतो मी तुम्हाला। हे भरलं तुम्ही, हे बघा त्यांनी सांगितलंय तुमच्या नावाच्यावर डॉक्टर, श्री, श्रीमती, सौ, प्राध्यापक इत्यादी काही लावायचं नाही, सरळ सरळ नाव टाकायचं आहे। आणि मग तुम्हाला प्रश्न विचारलाय तुमच्या नावात बदल आहे का, ज्या नावाने फॉर्म भरलेला आहे त्या नावात जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला भविष्यात म्हणजे पुढे जाऊन ॲफिडेव्हिट लागणार आहे। तुमच्या नावात जर मोठा बदल असेल, म्हणजेच काय बापूपेक्षा बापू साहेब झालं, बबनराव झालं असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय लागतंय, गॅझेट करावं लागतंय। गॅझेट ऑप्शन हा दोघांपैकी एक लागणार आहे। आता दुसरा मुद्दा, मुलींच्या बाबतीत, मुलींनी फॉर्म भरलाय, मॅरिड असतील एखादी मुलगी, तिने फॉर्म भरलाय 10वीच्या नावाने वडिलांचं नाव होतं, पण मॅरिड झाल्यानंतर कदाचित काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला हस्बंडचे जर वापरायचे असतील तर अशा वेळेस नावात बदलला यस करून तुम्ही इथे काय नवीन नाव विचारलं जातं, ते नवीन नाव इथे तुम्हाला दाखवायचं म्हणजे हस्बंडच्या बाजूचं नाव, ते पण तुम्हाला शो करायचं आहे। मुलींसाठी 2 ऑप्शन आहे, एक तर गॅझेट लागेल किंवा तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागेल, दोघांपैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। चला जाऊया पुढे।
जन्मतारीख इथे व्यवस्थित टाका. तुमचं एज कॅल्क्युलेट करून ऑलरेडी येतं तिथे, काही करायची गरज नाही तुम्हाला. नंतर पुढे गेलात तुम्हाला स्वतःचं जेंडर टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बघा त्यांनी सांगितलं आहे वापरात असाल तोच घ्या. अदरवाईज ईमेल आय डी बरेच जण जुना टाकतात, तो वापरत पण नाही आणि मग प्रॉब्लेम येतो. ईमेल आय डी एकदा चेक करा, वापरात आहे का चेक करा, ओपन करून बघा. जो वापरात असेल तो टाका, कुणाचा टाकला तरी चालतो, तुमच्या जवळच्यांचा. आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे तो टाका. मोबाईल नंबर टाकत असताना अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर वेगळा असेल तर टाका, इथे स्टार नाही टाकला तरी चालतोय. ईमेल आय डी व्यवस्थित टाका, व्यवस्थित चेक करा, ईमेल आय डी कन्फर्म करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. 10वीच्या सर्टिफिकेटवरती नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे. तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास आउट आहात ती माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला सेंटर टाकायचं बघा, प्रेफरन्स सेंटरचा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे टाकताना एकदा टाकलं की बदलता येत नाही. सो रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या, परत परत बदलायला संधी तुम्हाला मिळत नाही. त्यानंतर पुढे जाऊया. जनरेट OTPवर क्लिक करा. OTP जनरेट होतो. तुम्हाला हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड, आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केलं की तुमच्यासमोर विंडो येते. काइंडली यूज OTP रिवाइव ऑन युअर मोबाईल नंबर और ईमेल ॲड्रेस. OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली. तो OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेटेड होऊन जातो. ओके, परत एकदा आय ॲग्रीवरती क्लिक करायचा, हा कॅप्चा टाकायचा आहे, रिव्हेरीफाय करायचा आहे. रिव्हेरीफाय तुमच्या समोर ही विंडो येते, ही एकदा रिव्हेरीफाय करायची. रिव्हेरीफाय करत असताना तुम्ही भरलेली माहिती सगळी इथे येते, ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा रिव्हेरीफाय करायचं. बघा इथे क्लिक करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. आता ही माहिती सबमिट झाली की याच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही हवे तितके फॉर्म हवे तितक्या परिमंडळातनं हवे तितक्या पोस्टसाठी भरू शकता. माझा अर्थ नीट लक्षात घ्या. म्हणून रजिस्ट्रेशन करताना खूप खूप काळजी घ्या. आता इथे ओके केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं असतं. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण तिने दिलेला असतो. त्यानंतर तुमचा ईमेल आय डीवरती किंवा मोबाईलवरती युजर आय डी आणि पासवर्ड ते पाठवून देतात. तो युजर आय डी पासवर्ड सांभाळून ठेवा, मेलवर ठेवा, कुठेतरी ठेवा, पण सांभाळून ठेवा. नंतर तुम्ही विसरून जाणार आहे, तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून तुमचा ईमेल आय डी आणि युजर आय डी पासवर्ड लक्षात ठेवा. आता तुम्ही येतात इथे आल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही गेला की तुमचं डिटेल्स तुम्हाला इथे दिसतंय बघा. तुमचं डिटेल्स तुम्ही जे टाकलं होतं ते. आता पुढे गेल्यानंतर पोस्ट सिलेक्शन करायचं तुम्हाला. मग इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुम्हाला विंडो ओपन होते, त्यानुसार तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला डिटेल्स पण भरायचं आहे. आता विंडो कशी ओपन होते लक्षात घ्या. पोस्ट डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचं आहे. पोस्ट डिटेल्स म्हणजे काय, तुम्हाला पोस्ट कोणती घ्यायची आहे तिचं नाव. जवळपास 14 संवर्ग आहे, 14 पैकी इथे एक तुम्हाला निवडायची आहे. त्याचा कोड येऊन जातो आणि लेवल पण येऊन जाते, टाकायची गरज नाही, इन्क्लूड येते. त्यानंतर पोस्ट कॅटेगरी, परिमंडळाचं नाव टाकायचं. जवळपास 7 परिमंडळ आहे, तुम्हाला कोणत्या परिमंडळामधून फॉर्म भरायचा आहे ते इथे टाकायचं तुम्हाला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं फर्स्ट नेम हे तुम्ही ऑलरेडी भरलेलं आहे, ते ऑलरेडी येतं आहे, ते काही करायची गरज नाही. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी घेतलं आहे दप्तर कारकून, मेजर मोजणीदार, कॅन इन्स्पेक्टर हे घेतलं. तिघं एकत्र घ्यावं लागतं. म्हणून CA असेल तर CA तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी एकच पोस्ट आहे, ती पोस्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा. आता इथे प्रेफरन्स हे तिघं असल्यामुळे प्रेफरन्स आला आहे. तुम्हाला CA साठी प्रेफरन्स विचारात घेतला जाणार नाही. पोस्ट कोड लेवल्स तर येऊन जाणार आहे. नाही, परिमंडळाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं, ज्या परिमंडळातून फॉर्म भरायचा आहे. पुढे त्याच्याबद्दल बघा, हे परिमंडळ तुमचे 7 परिमंडळ आहे, यापैकी एक परिमंडळ तुम्हाला निवडायचं आहे. परिमंडळ निवडण्याच्या अगोदर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, परिमंडळ कोणत्या परिमंडळातून फॉर्म भरायचे त्याचे निकष काय असणार आहे, किंवा माने सरांचा पण व्हिडिओ तेवढा बघून घ्याल तुम्ही. पुढे गेलात तुम्ही, पुढे आल्यानंतर तुम्हाला माहिती भरायची. बघा पर्सनल डिटेल्स, तुम्ही इथेच आहात, अजून पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही आहात. आता इथे वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं मॅरिड झालं आहे का. मॅरेज झालं असेल तर काय नाही, एकतर तुम्हाला मुलगी फिमेल म्हणून फॉर्म भरत असाल, नावात बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं. पण मेल कॅन्डिडेट तुम्ही असाल तर मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही आहे, नावात बदल असेल तर लागतं. बघा तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट यस केलं की तुम्हाला इथे हा फॉर्म विचारला जातो, इथे सुद्धा तुम्हाला यस करायचं आहे. 2 पेक्षा कमी अपत्य असणाऱ्यांसाठी हे यस आहे, 2 पेक्षा जास्त असेल तर अडचण येऊ शकता, इथे यस करायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. हे स्टार मार्क आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे. आईचं नाव, आईच्या नावात जरी बदल असेल तर काही घाबरू नका, जे असेल ते टाका. 10वीवर जे नाव आहे ते टाका, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. त्यानंतर इथे ऑलरेडी तुमचे सेंटर तुम्ही दिलेले होते ते सेंटर आलेले आहेत. पुढे गेलात तुम्ही, हे मॅरिड दाखवलं, मी यस केलं, ही सगळी माहिती आपण भरली. अनमॅरिड दाखवलं तर तुम्हाला हे काही गरज नाही, म्हणजे हा प्रश्न विचारला जात नाही बघा, अनमॅरिड दाखवलं असेल तर. नंतर तुम्ही आता राष्ट्रीयत्व क्लिक करायचं, यस. भारतीयत्व दाखवायचं, इथे जर क्लिक केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा तुम्हाला फॉर्म भरताच येणार नाही. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, यस करायचं, हे करून चालणार नाही.
याला ऑप्शन काय बघा, डोमेसाईल ऑप्शन तुम्हाला मी एक व्हिडिओ ऑलरेडी सांगितला आहे. डोमेसाईल नसेल तरी चालतंय, तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट LC असेल तरी चालतंय, त्यानंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट असेल तरी फॉर्म भरता येतो. सो काळजी करू नका. त्यानंतर पुढे दाखवलं त्यांनी आदिवास जे हे जे डॉक्युमेंट आहे कधी काढल्याची डेट टाकायची आहे आणि त्याचा अनुक्रमांक इथे टाकायचा आहे. पुढे गेलात तुम्ही कॅटेगरी टाकायची, रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर जी काय कॅटेगरी असेल तुमची कॅटेगरीचं ऑथॉरिटी कार्यालयाचं नाव म्हणजे तुम्हाला मी शो करतो बघा. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की ह्या 2 ठिकाणी जर नाही केलं तर हे 2 ऑप्शन तुम्हाला लगेच येतात. यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. का? कारण ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला येसच करावं लागणार आहे. पुढे गेलात तुम्ही, पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी टाकायची. फॉर एक्झाम्पल मी इकॉनॉमिकल विकर सेक्शन टाकलेलं आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे EWSला NCL लागत नाही, हा प्रश्न तुम्हाला विचारणार पण नाही. हा इथे प्रश्न मला विचारणार नाही. मग EWS साठी NCL विचारात घेतलं जात नाही. बघा EWS सर्टिफिकेटची ऑथॉरिटी टाकायची आहे, त्यानंतर डेट टाकायची आहे आणि तुमचा अनुक्रमांक EWSचा टाकायचा. या एक्झामसाठी EWS कोणतं लागेल तर 1 एप्रिलपासून 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असणारं EWS लागणार आहे. या दरम्यान काढलेलं आणि एक्झामच्या लास्ट डेटच्या अगोदर काढलेलं EWS इथे लागणार आहे. वेगळं EWS चालणार नाही, तुम्ही अपात्र होऊ शकतात. सो हे EWS चेक करा. EWSची व्हॅलिडिटी 1 वर्षाचीच असते. तुम्ही इकॉनॉमिकल इयरमध्ये कधीही काढा ते 31 मार्चपर्यंत चालतात. जेव्हा तुम्ही काढाल त्या इकॉनॉमिकल इयरच्या लास्ट डेट म्हणजे 31 मार्चपर्यंत चालणारं EWS असतं. दरवर्षी काढण्याची प्रोसेस असते EWSची. ओके, आता EWS काढल्यानंतर दुसरं मी घेतलं ओबीसी जर कॅटेगरी मी जर घेतली तर बघा ओबीसीला तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी विचारलं जातं. मग ओबीसीची माहिती आहे, ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे, डेट टाकायची आहे, कॅटेगरीचा अनुक्रमांक टाकायचा आहे, जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक आहे, स्टार आहे का हे नाही, नसेल तरी चालतंय. नंतर मात्र NCL तुम्हाला डिटेल्स भरायचं आहे. NCL ऑथॉरिटी टाकायचं आहे, NCLची डेट टाकायची, NCLचा नंबर पण टाकायचा आहे. ओके, नंतर पुढे गेलो तर आपण SCला लागत नाही बघा. SC ST EWS आणि ओपन कॅन्डिडेटला नॉन क्रिमिनल लागत नाही, NCL लागत नाही, त्यांना गरज नाही आहे. बाकी सगळ्यांना मात्र NCLची गरज आहे. तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीमधलं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर 3 डॉक्युमेंट लागतात. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी असण्याबाबतचं आणि तिसरं म्हणजे नॉन क्रिमिनल. जर तुमच्याकडे तिघांपैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर आरक्षण घेता येत नाही. नॉन क्रिमिनल जर या इकॉनॉमिकल इयरमधलं नसेल तरी तुम्हाला रिझर्वेशन भेटणार नाही. नॉन क्रिमिनल जर नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये गृहीत धरलं जातं. त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो एकदा बघून घ्या, काळजी करू नका. आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल आणि तुम्ही कॅटेगरी ओबीसी मधून भरत असाल किंवा SC ST जे SC ST लागतच नाही ओबीसी मधून भरत असाल किंवा हे कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीतनं फॉर्म भरत असाल, तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी इथे दाखवलं आहे. म्हणजे काय, स्टार मार्क केला त्यांनी बघा. कास्ट सर्टिफिकेटला काय केलं त्यांनी, तुम्हाला लागणारच आहे इथे बघा, लागणारच आहे. पण तुम्ही टाकू शकत नाही जर नसेल तर. अशा वेळेस तुम्हाला फॉर्म भरताना ओपनमधनं भरावं लागणार आहे. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या, कारण हे टाकावंच लागतं ना. तुम्ही म्हणाल की आता टाकून देतो बघू नंतर काय, अडचणीत याल, अपात्र व्हाल. सो म्हणून फॉर्म भरत असताना नॉन क्रिमिनल या इकॉनॉमिक क्लिअरमधलं नसेल तर फॉर्म भरू नका, फॉर्म ओपनमधनं भरा. हे माझं सजेशन राहील तुम्हाला. याच्या बाबतीत तुम्हाला वाटलं तर हेल्पडेस्कला किंवा त्यांच्या टेक्निकल नंबरला कॉल करा आणि प्रश्न विचारून घ्या. पुढे आता जसं SCला पण नॉन क्रिमिनल विचारलं जात नाही. पुढे गेलो आपण STला पण विचारलं जात नाही बघा नॉन क्रिमिनल. त्यानंतर पुढे गेलो आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही, नॉन क्रिमिनलची माहिती इथे भरायची आहे. ओबीसीला विचारलं जातं आहे. पुढे गेलो आपण की त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या शरीरावरती अशी ओळख म्हणून काही खूण आहे का, कोणतीही टाकू शकता तुम्ही, काही टाकू शकता तुम्ही, ते इथे माहिती भरायची आहे. पुढे गेलात तुम्हाला ID प्रूफ विचारलं जातं. आता काय ID प्रूफमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची ऑप्शन किती दिले बघा, 1 2 3 4 5. 5 पैकी तुमच्याकडे किती चालतंय पण मिनिमम 1 लागणारच आहे. असं डॉक्युमेंट घ्या तुम्ही की जे डॉक्युमेंट तुम्हाला इथे व्हेरीफाय करायला मूळ कागदपत्र लागणार आहे. ह्याच्यापैकी 1 पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही 2 ऑप्शन देऊ शकता, 3 पण देऊ शकता, पण ॲटलिस्ट 1 असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड असेल तुमचं, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुमचं, वोटिंग कार्ड असेल तुमचं, पासपोर्ट असेल तुमचं, बँकेचं पासबुक असेल तुमचं, यापैकी 1 लागणार आहे. उदाहरणार्थ मी एकावर जर क्लिक केलं तर काय होतं, जसं की पॅनवरती क्लिक केलं की पॅनची माहिती मला भरायची, पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्डवरील नाव तुम्हाला लिहायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर मतदार वोटिंग कार्डची माहिती भरायची आहे. त्याच्यावर पासपोर्टची माहिती भरायची, बँकेची डिटेल्स तुम्हाला ते भरायची. हे सगळं भरलं की सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि मग तुम्ही पुढे येतात डेटा सेव्ह सक्सेसफुली. यानंतर पुढे ओके केलं, तुम्हाला पुढे सेकंड विंडोवर जायची. बघा ही ग्रीन झाली आहे, याचा अर्थ ही माहिती कंप्लीट झाली आहे. ही माहिती काय झाली, कंप्लीट झाली आहे. आता ह्या विंडोवर तुम्ही आहात ॲडिशनल डिटेल्स. यामध्ये तुम्हाला काय भरायचं बघा,
तुम्हाला विचारलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा मुलगी हात काय, असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे केंद्र कर्मचारी तपशीलबाबत, तुम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. तुम्ही यस केलं की याची माहिती लगेच भरावी लागते, नसेल तर नो करा. प्रकल्पग्रस्त असाल यस करा, माहिती भरा. अर्थक्वेक भूकंपग्रस्त यस करा, माहिती भरा. उदाहरणार्थ इथे बघा तुम्हाला विचारलंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा मुलगी आहात का, तुम्ही जर यस केलं तर लगेच बघा इश्युइंग ऑथॉरिटी, सर्टिफिकेटचा ऑथॉरिटी विचारताय, सर्टिफिकेटचा दिनांक विचारताय, सर्टिफिकेटचा नंबर विचारताय. तुम्ही इथे सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉय आहात असं म्हटलं तुम्हाला लगेच इथे विचारतंय एनओसी आहे का तुमच्याकडे, त्या डिपार्टमेंटची एनओसी पण लागणार आहे, तो पण मुद्दा लक्षात घ्या. प्रकल्पग्रस्त आहात का तुम्ही, प्रकल्पग्रस्त तुम्ही यस केलं की त्याची माहिती, डॉक्युमेंटची माहिती आहे. भूकंपग्रस्त त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. प्रकल्पग्रस्ताला तुमच्या घरातल्या प्रमुख व्यक्तीचं जरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्यात चालणार आहे, काळजी करू नका. त्याच्यावर तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचं रिझर्वेशन मिळतं. फक्त प्रकल्पग्रस्ताच्या सर्टिफिकेटवरती एकदाच रिझर्वेशन मिळतं, परत परत रिझर्वेशन मिळत नाही. त्यानंतर पुढे येऊया आपण. पुढे अंशकालीन कर्मचारी यस केलं की तुम्हाला माहिती भरायची आहे. माजी सैनिक यस केली की तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर क्रीडा तपशील, तुम्ही जर स्पोर्टमधनं रिझर्वेशन घेऊ इच्छित असाल यस केली की त्याची पण माहिती भरायची. यामध्ये तुमच्याकडे रिसीट जरी असेल, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन केलं त्याची रिसीट जर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात, काळजी करू नका. बघा इथे रिसीटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे, बाकीची माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग असाल यस करा, नसेल तर नो करा. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामांकित पाल्य असाल यस करा, नसेल तर नो करा. ऑर्फन अनाथ असाल तर यस करा. अदर डिटेल्समध्ये तुमच्याकडे काही FIR वगैरे तुमच्यावर नोंद झाली असेल त्याची माहिती भरा. बघा इथे दाखवलं तुम्हाला. तुम्ही जर दिव्यांगमधून फॉर्म भरताय, दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लगेच लागणार आहे. तुम्ही दिव्यांगाचा प्रकार सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्याचबरोबर तुम्ही अनाथामधून भरलं की अनाथांची माहिती डिटेल्स तुम्हाला भरायची आहे. इथे तुम्हाला जी तुमच्यावरती केसेस वगैरे असतील तर त्याची डिटेल्स माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे, असेल तर द्यायची, लपवायची अजिबात नाही, त्याने काही होत नाही आहे, काळजी करू नका. ही माहिती देत चला. सेव्ह आणि नेक्स्ट केलं की तुम्ही जातात पुढच्या विंडोवरती. हे बघा FIR तुम्ही यस केलं की याची माहिती तुम्हाला भरायची असते. एकदा बघा हे माहिती भरून टाकायची. ओके, सेव्ह डेटा सक्सेसफुली. पुढे गेलो आपण तिसऱ्या मुद्द्यावर. बघा इथे कम्युनिकेशन डिटेल्स, हे दोन्ही विंडो ग्रीन आहे म्हणजे फिलअप झाल्या आहेत. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचा ॲड्रेस भरायचा आहे, ॲड्रेस प्रॉपर भरा. ॲड्रेसवरती कम्युनिकेशन भविष्यात केलं जातं. ओके, ॲड्रेस आता तुम्ही ॲड्रेस कोणता टाकला तरी चालतंय, असा काही इश्यू नाही आहे. कोणता सेंटर वेगळा आहे, आता राहता वेगळ्या ठिकाणी, ॲड्रेस मी गावाकडचा वेगळा दिला, काही प्रॉब्लेम नाही. कोणताही ॲड्रेस तुम्ही इथे देऊ शकता जेणेकरून तुमच्याशी त्यांना बोलता येणार आहे. सेव्ह अँड नेक्स्ट, हे दोन ॲड्रेस वेगवेगळे दिले तरी चालत आहे, सेम दिले तरी चालत आहे. सेव्ह अँड नेक्स्ट, डेटा सेव्ह सक्सेसफुली. गेलो आपण क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये. क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्सबद्दल इथे तुम्हाला मराठीचं नॉलेज आहे का, यस आहेच. तुम्हाला 10वीला मराठी असेल तर ते सर्टिफिकेट लागतं, नसेल तर एक परफॉर्मा असतो, तो परफॉर्मा भरायचा आहे, त्याची माहिती त्यांना द्यायची असते. त्यानंतर 10वीचं डिटेल्स तुम्हाला भरायचं, अतिशय सिंपल आहे. 10वीची माहिती भरायची आहे, त्यानंतर 12वीची माहिती भरायची आहे, डिप्लोमाची माहिती भरायची आहे, त्यानंतर डिग्रीची माहिती भरायची. यामध्ये एकच इश्यू तुम्हाला येऊ शकतो, CGPA असेल तर CGPA नुसार फॉर्म भरा, मात्र पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून द्या, प्रॉपर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून द्या. CGPAचे जो नंबर असतो कन्वर्जनचा, तो नंबर नीट समजून घ्या. ओके, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला क्वालिफिकेशन डिग्रीनुसार बघा CGPA विचारलं मी तुम्हाला, मी आत्ताच बोललो किती मार्क ऑप्टेन होतात तुम्हाला, किती पैकी, सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करून ते द्यायचं आहे. ओके, त्यानंतर तुमच्याकडे हा एक महत्त्वाचा मुद्दा विचारतात. आता ज्या एक्झामला टायपिंगची गरज आहे त्यांनाच हा प्रश्न आहे, अदरवाईज बाकीच्यांना हा प्रश्न विचारला जाणार नाही. मराठी 30 किंवा इंग्लिश 40 आहे का, येस असेल तर येस, नसेल तर नो करा. आणि मग यू आर नॉट एलिजिबल. जर नो केलं तर ह्या पोस्ट, आता मी घेताना कोणती पोस्ट घेतली होती, ही घेतली होती कोणती, दप्तर कारकून, मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक, त्यांना लागणार आहे. पण CEA साठी टायपिंगची गरज नाही आहे. सो तुम्ही नो करून डायरेक्ट पुढे जाऊ शकता किंवा तुम्हाला हा प्रश्न येणारच नाही आहे. ओके, ग्रॅज्युएशन डिटेल्स, हे डिटेल्स तुम्हाला सगळे भरायचे. सगळे भरून झाल्यानंतर तुम्ही पुढे जातात. एक्सपिरियन्स असेल तर दाखवा, नसेल तर गरज नाही आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करा. मग आपण जातो पुढे. डेटा सेव्ह सक्सेसफुली. डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यात काय काय अपलोड करायचं आहे बघा, तुमचा स्कॅन फोटो, पासपोर्ट फोटो आहे तो अपलोड करायचा आहे, तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे, 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्रही चालणार आहे, पदवीचं प्रमाणपत्र किंवा पदवीचं मार्कशीट पण चालणार आहे, डिप्लोमाचं प्रमाणपत्र असेल तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल, त्यानंतर डोमिसाईल ऑप्शन तुम्हाला सांगितलं आहे, LC किंवा TC किंवा बर्थ सर्टिफिकेट तुमचं चालणार आहे. अनुभव तुम्ही शो केला असेल तर अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे.
त्याचबरोबर इथे ट्रेनिंग सर्टिफिकेट ITI सर्टिफिकेट तुमचं असेल तर अपलोड करायचं आहे, अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर हे स्टार आहे का नाही आहे, नॉन क्रिमिनल ज्यांनी कास्टमधून भरला असेल त्यांना नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्यांचं लग्न झालं असेल शो केलं असेल त्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे कुठे मिळतं आहे, तुम्ही इथे क्लिक करा, हे लगेच डाउनलोड होतं, याची प्रिंटआउट घ्या आणि इथे माहिती भरा. त्यानंतर पुढे गेला तुम्ही किंवा हे जर अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेलं आहे, एकदा ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं जाणार नाही आहे, ज्यांना लागते त्यांनाच विचारलं जाणार आहे. तुम्ही ID प्रूफ म्हणून जे काय दिलं असेल पॅन कार्ड, इथे मी पॅन कार्ड दिलं म्हणून पॅन कार्ड आलं, तुम्ही त्या 5 पैकी जोही ऑप्शन निवडता ते पुन्हा इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. इतर संबंधित डॉक्युमेंट काही राहिले असेल तुमचे तुम्ही अपलोड करू शकतात आणि मग तुम्हाला जायचं इथे कॅप्चर 2 फोटो अपलोड करायचे बघा, एक कॅप्चर फोटो करायचा आहे आणि एक कोणता करायचा आहे अपलोड फोटोग्राफ, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी सेव्ह असलेला आणि आता लाईव्ह मधला फोटो अपलोड करायचा आहे. दोन्ही फोटो अपलोड करायचे, विंडो क्लोज करायची आणि पुढे गेलं की सबमिट करायचं आहे. ह्या सगळ्यांवरती क्लिक करायचं आहे आणि मग सबमिट करायचं आहे. सबमिट करून तुम्ही जातात फॉर्म भरण्यासाठी. फी भरण्यासाठी कॅटेगरीसाठी 900 आणि ओपनसाठी 1000 रुपये फी आहे. माजी सैनिकांना माफ आहे फी. आणि मग तुम्हाला सगळ्यांवरती क्लिक करून फी भरायची आहे. क्लिक हिअर टू अपलोड, येथे क्लिक करण्यासाठी म्हणजे अपलोड करण्यासाठी क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथून गेलो होतो, फॉर्म पूर्ण भरलेला आहे. तुम्हाला जर डबल परत फॉर्म भरायचा वाटला, सपोज मी एका पोस्टला फॉर्म भरला आहे, फीस बाकी माझी, मला अजून एका पोस्टला अप्लाय करायचं आहे, परत सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. रजिस्ट्रेशन परत करायची गरज नाही. त्याच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही दुसऱ्या पोस्टला अप्लाय करू शकता. दुसऱ्या पोस्टला अप्लाय करताना मात्र परत एकदा जी माहिती आपण आत्तापर्यंत भरली ही सगळी माहिती परत भरावी लागणार आहे. सो वेळखाऊ प्रोसेस आहे, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, पण आता ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म परत भरावा लागणार आहे दुसऱ्या पोस्टसाठी. अशा पद्धतीने फॉर्म भरताना काळजी घ्या. काही शंका वाटली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे, कुठे जायची गरज नाही आहे. जाता जाता मी एक सांगू इच्छितो तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीकडनं 4600 प्लस प्रश्न असणारं हे पुस्तक आहे. TCS गाईड करणार आहे, TCS एक्झामला गाईड करणारं पुस्तक आहे. सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. 14 संवर्गात फॉर्म भरणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांकडे आहे, तुमच्याकडे पण असायला पाहिजे. हे पुस्तक घ्या. त्याचबरोबर CAचं टेक्निकलचा सगळा सिलेबस असणारं हे एक पुस्तक तुम्हाला आवश्यक आहेच, 100% आहे. हे घेतलंच पाहिजे, सगळ्यांकडे असलं पाहिजे. नॉन टेक्निकलची बॅच तुम्हाला 20% ऑफमध्ये लगेच तुम्ही जॉईन करा. 8 नोव्हेंबर म्हणजे आत्ताच चालू झालेली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून डायरेक्ट डाउनलोड करू शकता. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीनिमित्त सगळ्या बॅचेसवर 20% सवलत आहे, याचा फायदा नक्की तुम्ही घ्या. काही शंका वाटली तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहेच, त्यांना कॉल करून तुम्ही विशेष माहिती घेऊ शकता. तुर्तास मी थांबतो. खूप खूप धन्यवाद.